नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज फॅमिलीसोबत चाललो आहे देवदर्शनाला. मम्मी पप्पा आणि मी, दादा नाही ते, आणि भावकीतली पण माणसं आहेत. तेव्हा आपण 40 सीटर गाडी केली. आता 10:30चा टाईम दिलेला रात्रीचा निघायचा. आता आपण जाऊया खाली गाडीवरती अमृतनगरला. दादाला बोललं सोडायचं कारण का सामान आहेत, पकवास पण घेऊन जायचे आणि 2 बॅग आहेत. चला जाऊया आता खाली. फायनली आपली गाडी आले, गाडीमध्ये बसलो आहे. अजून काय AC चालू नाही केली, फुल AC वाली गाडी बघितली. का आज मी लमसम भरपूर पैसा दिला आहे. गाडी पण मस्त कम्फर्टेबल आहे, 40 सीटर गाडी आहे. भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की हर हर, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आले का? चंद्रभागेला पूर्णा पाणी लागले वडाला, 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 रुक्मिण म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडा, रुक्मिण म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडा, रुक्मिण म्हणते धाव विठ्ठला माझा बुडाला, रुक्मिण म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला, विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा, विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा, विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा, विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा, शंकराच्या पिंडीवरती देव शोभे हिरवा, 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 सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, 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 गाव कौतुक तू रे बा विठ्ठला, 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 हरी बोल हरी हरी बोल हरी हरी बोल हरी हरी बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी 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 हरी. आता इथे पेट्रोल पंपवरती थांबलो आहे. डिझेल भरूया गाडीमध्ये. मजा आली, फुल एक मस्त गाडी, एकदम फुल चिल्ड AC होते एकदम. डिझेल फुल भरू नंतर जाऊ.
बाहेर गरम खूप होतं, AC मधून बाहेर आलो ना बेकार गरम होतं यार. लागलियता भूल ग मटन पाऊल ग लागलियता भूल ग मटन पाऊल ग आई तू ये केल ग अंबाबाई आई तू ये केल ग तुझ्या येन जीवनात सोड झालं ग तुझ्या येन जीवनात सोड झालं ग जीवनात सोड झालं ग लागलिया पाऊल ग उमटल पाऊल ग लागलिया पाऊल ग उमटल पाऊल ग आई तू येन केलं ग अंबाबाई आई तू येन केलं ग तुझ्या येन जीवना येन तुझ्या येन जीवनात सोड झालं ग सर्वांना आनंद झाला सोहळा सर्वांना आनंद झाला हे एक दोन तीन चार या गाडीतल्या सगळ्या महिला हुशार एक दोन तीन चार या गाडीतल्या सगळ्या महिला हुशार एक दोन तीन चार या गाडीतल्या सगळ्या महिला हुशार एक दोन तीन चार या गाडीतल्या सगळ्या सगळ्यांना आनंद झाला गोविंदा आला सगळ्यांना आनंद झाला आनंद झाला सगळ्याचा पहाटा सगळ्या पहाटा भजन करून आता मंडळी दमलेत, झोपलेत आता गार मस्त. AC चिल्ड केलेत एकदम फुल, सगळे गार एकदम निवांत झोपलेत. तर मी पण झोपतो आता, झोप आली भरपूर, झोपूया. मम्मी पण झोपले गार. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 6:45 वाजलेत. काय पुन्हा इंदापूरला पोचलो आपण. इथून जवळ अजून 2.5 तास तरी आहेत, 2-2.5 तास दाखवत आहेत. बघू आता अक्कलकोटला जायला. पहिलं आपलं अक्कलकोट आहे, नंतर पंढरपूर आहे, नंतर मग रविवारी सकाळी जेजुरी पुण्यामध्ये देऊ आणि आळंदी करून डायरेक्ट घरी जायचे घाटकोपरला. तर जाऊया अक्कलकोटला. चला. रस्त्यामध्ये एक ॲक्सिडेंट झालेलं आहे, बेकार झालं यार. टेम्पोवाला होता तो, एक जण मेला तो, तुम्हाला दाखवतो. गाडी जरा हलू जावा बस. ही ती 4 व्हीलर आहे जे एकमेकांना ठोकलेत, पिकअप आणि 4 व्हीलर. हिचं पूर्ण पाठचं चाकच निघाले बाहेर आहे बघा. बेकार यार. आणि तिकडे पिकअप आहे, त्या पिकअपमधला एक जण ऑफ झाला असं समजलं आहे. मग इथले पोलीसवाले सांगत होते. गाडीच पूर्ण पलटी झाली, संत्रे पूर्ण भरलेली गाडी होती संत्र्यांनी. संत्री सगळे रस्त्यावरती, गाडी सावकाश चालवा आहे. बेकार. फायनली आता आपण अक्कलकोटला पोचलो आहे. आता आंघोळीची जरा व्यवस्था बघतो. हॉल बिल एक 2 हॉल बघायला लागतील, लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी. आंघोळ करूयानंतर मग दर्शनाला लाईन लावूया. दर्शन घेऊन मग जेवून इथून डायरेक्ट पंढरपूरला जाऊया. पहिलं आंघोळ करूया, फ्रेश होऊया जरा. आणि झोपलेलो ना पूर्ण चेहरा पूर्ण आजला जाऊ. चला. स्वामींची मस्त अशी मूर्ती इथं, आणि इकडे वरती पूर्ण रूम आहेत. आता यातले रूम बघायचे आंघोळीसाठी. इकडे गेलेत विचारायला, बघू आता. पब्लिक पण येत चालले आपल्या इकडे. करायला इथं
हॉल घेतलेला आणि सार्वजनिक म्हणजे असे आंघोळ करायचं हे ना त्याच्यामध्ये आता 4 जण आम्ही घुसलो आंघोळीला. पांड्या नाही आणि हा इकडे 4 जणांना एकत्र आंघोळ करतो. नंतर मग फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून दर्शनाची लाईन लावूया, दर्शन घेऊया. काय 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 हलका फुलका नाश्ता फ्रूट खायला आलो इथं. कितीला बोलले? 100 रुपयाचा कलिंगड घेतलं एक. एवढंच मोजकेच 5 जण आलो. तर खाऊया नंतर दर्शनाला जाऊया. पोटातल्या भूक लागल्या, रात्रीपासून काही खाल्लंच नाही. ये इकडे चरूया आता. हा मसाला घे ना, मसाला सेकंड राऊंड अननस. खाऊन बघ कसं आहे ते. आहे का चव आहे? आता सेकंड राऊंड पण चालू करूया. भूक लागली जाम. चला पडलं वेगा आंबट आहे. आणि ते आता 2.5 तासानंतर नंबर आला आहे. प्लेट घेतली, जावं इकडे आतमध्ये जेवायला. काय काय मेनू आहे तो माहिती नाही. 2.5 तास लागले लाईनीमध्ये, वैतागलेलो पूर्ण. दाखवतो अजून पुढं पण भरपूर लाईन. प्लेट घेऊन आपण आतमध्ये हॉलमध्ये आलो आता. इकडे आतमध्ये ना जेवायला बसायला जागा आहे. ते हॉल आहे मोठा आतमध्ये. आता इकडून वाटी घेऊया आणि पुढे जाऊया, बघूया काय काय जेवण आहे ते. प्रसाद भेटला आपल्याला आता. मसाला प्रसाद खाऊया. चालू द्या. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. चला म्हणजे जेवूया आता. फायनली मस्त की जेवण झालं आता. जाऊया दर्शनाला आता. पाटीलला द्या दर्शन घेतलं. जेवण दर्शन कधी घेतलं मग? लगेच आपला टाइम लागतोय. किती टाइम लागला दर्शनाला? ते काय 1 मिनिटात दर्शन झाले. मग जेवण बी झालं. अरे पाय भाजलं माझं. चला जाऊया दर्शन घेऊया. जाऊया चला. खाना खाया नाही भारी आहे ना. आता भाभीला सांग सर्व इकडे काय भाभीला आणायचे ना. इकडे जर आला पाहिजे. होय भाभीला आला पाहिजे. उसका नंबर ही नहीं आता. नंबर काय आता लेडीज होतेच ना आपले. नंबर ही नहीं आता. 3 घंटा वो थोड़ी खड़ा हो पाती. दोघे मित्र आहे ते. एकत्र काम करतात ते. आप मराठी बोलो और आप हिंदी. फायनली आता 3 वाजलेत. अक्कलकोटला अजून जेवलो, दर्शन घेतलं. आता गाडीमध्ये आलो. आता निघालो पंढरपूरला जायला. आता इथून अक्कलकोटवरून पंढरपूर जवळ 2.5 तासाचा प्रवास आहे. बघू आता किती लागतं ते. चला जाऊया पंढरपूरला. चला.
फायनली आपण आता पंढरपूरला पोहोचलोय. चंद्रभागा नदी इकडे पण आहे, तिकडे पण आहे. पंढरपूर पोहोचलो 3 तासानंतर. 5:30 आले होता. आपण आता हॉलवरती आलो आहे. पंढरपूरला हा हॉल घेतला आहे राहायला, कारण का भरपूर जण आहेत ना. 40 लहानपीन पोरं पकडून 45 जण होतील. मिळाले की हॉलच घेतला आहे मोठावाला. आता इथे कपडे वपडे चेंज करूया, नंतर मग नदीवरती जाऊया आंघोळीला. या चंद्रभागेवरती मस्त एकदा आंघोळ करूया, फ्रेश होऊया. पूर्ण टीम आले. बांधील की जाऊया आता आंघोळ करूया मस्तपैकी. टिक्का बिक्का लावल्यावरती फोटो काढ. आता लवकर आंघोळ केली असेल तर टिक्का काढला लावलं. अरे अरे आपल्याला रांगेला उभं राहायचं. 7 वाजता काय करते, पाणी त्याला स्वच्छ लागतं. आता आलो चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला. सगळे पंटर लोक आहेत. सवंगडी मजा करूया आता मस्त की. चला हा बारका बघा गप्पा आंघोळ करायची तर इकडे होडीला धक्का मारायला गेलाय. काय बोलणार याला. आपली माणसं तर गेलेच आता सगळे देवदर्शनाला. लाईन भरपूर आहे. आम्ही पोराने विचार केला की आपण नंतर रात्री जेवून जाऊया 11 वाजता मुखदर्शनाला, तर जरा गर्दी कमी भेटेल. कारण का दर्शनाला पण 3 तास लागत आहेत. आणि असं दर्शन जर घ्यायला गेलं डायरेक्ट मंदिरामधलं तर भरपूर 7 तास तरी लागत आहेत. कारण का पंढरपूरचे जे 4 मंडप आहेत ना तिकडे, गोपाळपूरचे तिकडचे ते खोललेत. ते 4 मंडप फिरून मग परत इकडची लाईन आलं. त्यापेक्षा बोललं एक काम करूया, आपण मुखदर्शन करूया. तर मस्त जेवूया आणि नंतर मग जाऊया. आता इथे तोपर्यंत पब्लिक आपली गेली सगळे देवदर्शनाला. ते आता माईक चालू केला पोरांनी. याची जरा गाणी ऐकूया. चला. आणि इकडे खूप जेवण बनवत आहेत. आमटी भात.
गेमच खेळ. हा मग काय करतोय? हा यूट्यूब टाका सगळं एकदम बिस्मिल्ला करून टाका. हरिपाठ चालू करतो दादा. हरिपाठा जरा आनंद घेऊया नंतर जेवूया. भूक पण भरपूर लागली.
काम कोण जेव्हा बघू पटापट. मस्त की जेवण बिवण झाले. जरा राऊंड मारायला आलो इकडे मंदिराच्या तिकडे. जरा दूध बीत पिऊया जरा म्हशीचं, नंतर जाऊया. म्हशीचं नाही गाईचं. म्हशीचं इकडे गाय तुला कुठे गाय भेटणार? आहे गाय. मग ठीक आहे बघूया गायचं आहे का म्हशीचं बघूया. कुठं भेटले चुकलेले आई बाबा भेटले. प्रसादीला गेले प्रसादी आणायला. चला जाऊया. आई बाबा भेटले. हा? काय नाही काय नाही घेतले. चला जाऊया राऊंड मारूया भेटू चला. मुखदर्शनाला आता एवढी गर्दी नाही. आपण जाऊया आणि जाऊन मुखदर्शन घेऊया. आतमध्ये फोन अलाउड नाही त्याच्यामुळे व्हिडिओ शूट मी करणार नाही. जाऊन दर्शन घेतो नंतर तुम्हाला भेटतो लाईक हॉलवरती. चला दर्शन घेऊन आलो हॉलवरती. तर माणसं आपली अर्धे झोपलेली आहेत. तर आपण पण इथं व्हिडिओ एंड करूया आणि आपण पण झोपूया. परत पुढचा ब्लॉग आपल्याला जेजुरीचा परत बनवायचा आहे. चला फायनली आता बाहेरनं फिरून आलो आहे. दूध बीध काय भेटलंच नाही कारण की गरमीचा सीझन आहे ना त्यामुळे दूध कोण ठेवत नाही. मग इथं मुखदर्शन लाईन पण कमी होती. लाची 15 मिनटं आहेत चालू बोलले. मग सगळी दर्शन पण घेतलं आणि आलो आता रूममध्ये. सगळे झोपले. सकाळी 6 वाजता परत उठून जेजुरीला जायचे. उद्या जेजुरी आळंदी आणि देऊळ असे 2 ते 3 तीर्थ करायचे. नंतर मग घरी जाणार आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.